इयत्ता 9वी, विषय इतिहास, धडा 2, भारत 1960 नंतरच्या घडामोडी. प्रस्तावना. मुलांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 ला आपण संविधानाचा म्हणजेच भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. सार्वभौम म्हणजे ज्या राष्ट्रावर किंवा देशावर इतर कोणत्याही देशाचं वा राष्ट्राचं वर्चस्व नाही व जे स्वतंत्र आहे असं राष्ट्र. लोकशाही म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार लोकांकडून, लोकांसाठी व लोकांमार्फत केला जातो असं राष्ट्र होय. म्हणजेच भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. तुम्ही तुमच्या सभोवताली बघितलं तर तुम्हाला जाणवेल की आपला समाज हा बहुजिनसी आहे. म्हणजेच त्यात अनेक जाती, धर्म, भाषा, वंश, आहार, वेशभूषा असणारे लोक एकत्र राहत आहेत. आपला देश हा विविधता असणारा देश आहे. भारत स्वतंत्र झाला ही आनंदाची बाब होती. हे जरी खरं असलं तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतापुढे अनेक प्रकारच्या समस्या होत्या. उदाहरणार्थ आर्थिक, राजकीय, सामाजिक व विस्थापितांचे प्रश्न, सर्व क्षेत्रात विकास कसा करावयाचा यांसारखे अनेक प्रश्न भारतापुढे होते. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात धार्मिक दंगली, हिंसाचार, निर्वासितांचे प्रश्न यांसारखे गंभीर स्वरूपाचे प्रश्न होते. भारताच्या फाळणीतून पाकिस्तान हे नवीन राष्ट्र निर्माण झालं होतं. त्या देशातून येणाऱ्या असंख्य विस्थापित लोकांच्या मूलभूत गरजा भागविणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे यांसारखे अनेक प्रश्न स्वतंत्र भारतापुढे होते. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नियोजन करून व उद्योगधंद्यांची वाढ करून विकास करण्यासाठी भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली आणि औद्योगिकीकरणावर भर दिला. त्यांच्या आधारे आपला आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या देशात झालेल्या निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले. आर्थिक विकास, राजकीय स्थैर्य यांबरोबरच देशातील जे घटक आर्थिक, राजकीय, सामाजिक दृष्ट्या दुर्बल आहेत, म्हणजे ज्यांचा विकास झालेला नाही, जे मागासलेले आहेत, अशा समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले. या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. 1960 चे दशक, भाग 1. 1960 मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींचा भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम झाला. भारत स्वतंत्र झाला तरी भारताचे काही प्रांत अजूनही परकीयांच्या वर्चस्वाखाली होते. त्यामध्ये पोर्तुगीजांच्या राजवटीखाली गोवा, दमण व दीव हे प्रदेश होते. हे प्रदेश भारताच्या ताब्यात देण्यास पोर्तुगालाने नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांनी लढा दिला आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि गोवा, दमण, दीव हे भारतीय संघराज्याचे भाग बनले. भारताच्या भूमीवरून सर्व परकीय खऱ्या अर्थाने निघून गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली. मुलांनो, संघराज्य म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार संघ म्हणजे केंद्र व राज्य अशा 2 स्तरांवर चालतो त्यास संघराज्य असं म्हणतात. भारताने संघराज्य शासन पद्धती स्वीकारली आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमांना लागून असणारे देश म्हणजे नेपाळ, भूटान, चीन हे होत. यातील चीन व भारत यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. सतत चीनकडून भारताविरोधी कारवाया होत असत. या तणावाचा परिणाम अखेर दोनही देशांमधील सीमारेषा युद्धात झाला. हे युद्ध भारत व चीन या 2 देशांदरम्यान असणाऱ्या मॅक-मोहन रेषेच्या क्षेत्रात 1962 साली झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले.
त्यांनी भारताचं नेतृत्व केलं. त्यांनी आधुनिक भारताचा पाया आपल्या कारकिर्दीत घातला. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. शीतयुद्धादरम्यान भारताने अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, ते सुद्धा नेहरूंच्यामुळे. त्याचा फायदा भारताच्या विकासासाठी झाला. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. स्वतंत्र भारताची विस्कळीत घडी बसविण्याचे काम नेहरूंनी केले. 1964 मध्ये नेहरूंचे निधन झाले. 1960 चे दशक भाग 2. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी शपथ घेतली. शास्त्री पंतप्रधान असताना भारत पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झाले. अजूनही याच मुद्द्यांवरून या दोन देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. त्यावेळी सोव्हिएत युनियनने म्हणजे आजच्या रशियाने दोन्ही देशात मध्यस्थी करून शांतता राखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करणारा जवान व देशातील लोकांसाठी अन्नधान्य पिकवून त्यांना जिवंत ठेवणारा किसान म्हणजेच शेतकरी यांचे महत्त्व जाणून शास्त्रींनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. या घोषणेद्वारे जवान व किसान किती महत्वाचा आहे हे दाखवून दिले. 1966 मध्ये ताशकंद या ठिकाणी लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं. ताशकंद हे शहर मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची राजधानी व सगळ्यात मोठं शहर आहे. भारत पाकिस्तान यांच्या ताशकंद येथे 10 जानेवारी इसवी सन 1966 रोजी शांतता करार झाला. या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे 2 झटके येऊन त्यांचं अचानक निधन झालं. लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताच्या प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांची निवड करण्यात आली. त्या भारताच्या 3ऱ्या पंतप्रधान होत्या. तसेच त्या जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानही होत्या. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. त्यावेळी पूर्व पाकिस्तानमधील संख्येने मोठ्या गटाला पाकिस्तानमधून बाहेर पडावयाचे होते. म्हणून पूर्व पाकिस्तानमधील लोकांनी आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्ती वाहिनी या संघटनेने केले. त्यांनी सैन्यही उभारलं होतं. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम पुढे भारतावरही झाला, कारण तेथून आलेले कोट्यावधी निर्वासित भारतात आले. मुलांनो, परिस्थितीमुळे जीव बचावण्यासाठी आपली मातृभूमी सोडावी लागते आणि आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणं भाग पडतं. अशा लोकांना निर्वासित असं म्हटलं जातं. बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न भारतात निर्माण झाला. 1970 चे दशक. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. त्याच्यातून नवीन स्वतंत्र बांगलादेश हे राष्ट्र उदयास आले. भारत नेहमी अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी करेल या आपल्या धोरणाचा भाग म्हणून भारताने 1974 मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे जमिनीच्या अंतर्गत भागात यशस्वी अणुचाचणी केली. त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. याच दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. 1974 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निकाल उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. यामध्ये इंदिरा गांधींना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध देशभरात संप आणि निषेध नोंदविण्यात आले. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली.
देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आणि शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदींच्या आधारे आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधील 1975 ते 77 या दरम्यानचा 21 महिन्यांचा काळ होता. या काळात त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे असं सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला. मार्च 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी उठवण्यात आली. आणीबाणीला विरोध असणारे अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या त्यांच्या मतदारसंघातून हार पत्करावी लागली. जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे भारताचे पहिले काँग्रेसतर म्हणजेच काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाचे पंतप्रधान बनले. नाहीतर यापूर्वीचे सर्व पंतप्रधान हे काँग्रेस पक्षाचेच होते. मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये चरण सिंग हे गृहमंत्री व उपपंतप्रधान होते. मोरारजी देसाई यांचे सरकार अनेक विरोधी पक्ष एकत्र येऊन बनले होते, त्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. त्यामुळे मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार फार काळ टिकले नाही. त्यानंतर 28 जुलै 1979 ला चरण सिंग यांनी भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 20 ऑगस्ट 1979 पर्यंतचा कालावधी देण्यात आला. परंतु त्यापूर्वीच 19 ऑगस्ट 1979 ला इंदिरा गांधींनी चरण सिंगांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. अशा तऱ्हेने चरण सिंगाचे सरकारही अल्पकाळ टिकले. 1980 मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. 1980 चे दशक भाग 1. मुलांनो, 1970 व 1980च्या दशकात पंजाबात शिखांचे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात यावे यासाठी चळवळ सुरू केली होती. या स्वतंत्र देशाचे नाव खलिस्तान असावं असं पंजाबी भाषेतील खालसा या शब्दावरून ठरवण्यात आलं होतं. खलिस्तान म्हणजे पवित्र भूमी होय. शिखांच्या या मागणीला या काळात दहशतवाद व हिंसाचाराचं स्वरूप प्राप्त झालं. या चळवळीने भारत सरकारशी एक प्रकारचं युद्ध उभं ठाकलं होतं. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावं लागलं. या कारवाईने शीख समाजात सरकारच्या विरोधात तीव्र रोष निर्माण झाला. भारतीय सैन्यातही काही शीख सैनिकांनी बंड केले. त्याच वर्षी म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच सुरक्षा पथकातील शीख रक्षकाकडून हत्या करण्यात आली. त्यानंतर राजधानी दिल्लीत शिखांविरोधी दंगे उसळले. याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. उल्फा ही संघटना भारताच्या आसाम राज्यात कार्यशील असलेली संघटना आहे. उल्फा म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम होय, ULFA. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी 1984 मध्ये प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. राजीव गांधी हे सोनिया गांधींचे पती व राहुल गांधींचे पिता होत. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं तर भारत व श्रीलंका यांचे नेहमी मैत्रीचे संबंध राहिले आहेत. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजीव गांधींनी पुढाकार घेतला होता.
1987 ते 1990च्या दरम्यान भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठवल्या होत्या. तमिळ समुदायाला त्याच देशात राहून स्वायत्तता देऊन श्रीलंका एकसंघ ठेवण्याच्या धोरणाला राजीव गांधींनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही. 1980चे दशक भाग 2. भारतीय सैन्य दलांसाठी वेगवेगळ्या संरक्षण सामग्रीची खरेदी करणे गरजेचे असते. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारने स्वीडन या देशातील बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी केल्या. त्या संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्वाचा मुद्दा बनला. राजीव गांधींची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इसवी सन 1989च्या लोकसभा निवडणुकात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्वाचे योगदान मानले जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादांमुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत. 1990 मध्ये चंद्रशेखर हे भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार थोड्या काळासाठी टिकले. राजीव गांधी जरी पंतप्रधान नसले तरी ते काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम होते. इसवी सन 1991 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभेदरम्यान LTTE म्हणजेच लिट्टे या संघटनेने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. त्यामुळे लिट्टे या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. असं करणारा भारत पहिला देश ठरला. याचं अनुकरण करत 32 देशांनी लिट्टे या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. लिट्टे म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम होय. ही श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ भाषिक राष्ट्रासाठी लढणारी एक फुटीरतावादी संघटना आहे. याची स्थापना 1976ला झाली. विलुपिल्लाई प्रभाकरन हा त्या संघटनेचा संस्थापक होता. 1980च्या दशकाच्या शेवटी भारतासमोर नवीन आव्हान उभे राहिले. ते म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील असंतोष होय. तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले. ही समस्या अधिकाधिक वाढतच गेली आणि तिने आता दहशतवादाचं स्वरूप धारण केलं आहे. 1991 नंतरचे बदल. मुलांनो, जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचं ठरलं. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 पासून शीतयुद्धास सुरुवात झाली. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि सोव्हिएत युनियन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये वास्तविक युद्ध कधीही झालं नाही, परंतु जगामध्ये नेहमी तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे संपूर्ण जग हे दोन गटात विभागलं गेलं होतं. परंतु भारतासारख्या काही नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी यापासून अलिप्त राहून अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारलं होतं. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने ते राष्ट्र बलाढ्य राहिलं नाही. त्यामुळे जगातील तणाव कमी झाला. 26 डिसेंबर 1991ला हे विघटन होऊन 15 देश नव्याने उदयास आले. उदाहरणार्थ रशिया, युक्रेन, उझबेक, कझाक, जॉर्जिया, तुर्कमेन यासारखे 15 देश स्वतंत्र झाले. त्यातील रशिया हा सर्वात मोठा देश होय. हा जगातील महत्त्वपूर्ण बदल होता. भारतात PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. तसेच याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न उभा राहिला. बाबरी मशीद ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरामधील एक वादग्रस्त मशीद होती. 1996 ते 1999 या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही.
म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचं दिसतं. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते. अंतिमतः 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच BJPच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यामध्ये दिल्ली लाहोर बस सेवा, त्यांच्या पंतप्रधानांशी घेण्यात आलेल्या भेटी यासारखे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना पर्यायाने भारताला यश नाही आले. 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. याबरोबर भारताने स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले, म्हणजे अणुऊर्जा निर्माण करणारा व अणुऊर्जेचा अण्वस्त्रासाठी वापर करणारा देश म्हणून सिद्ध केले. 1999 मध्ये कारगिल क्षेत्रात भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून आणखी एक युद्ध झाले. हे युद्ध कारगिल युद्ध म्हणून ओळखले जाते. यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय अर्थव्यवस्था. मुलांनो, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाज रचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. असे असले तरी भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी औद्योगिकीकरणावर भर दिला होता. उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन भारताला प्राप्त करायचे होते. नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणून 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. या मंडळाने 5 वर्षांची योजना तयार केली आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. 1991 मध्ये PV नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास सुरुवात केली. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असं म्हणतात. या उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेस उभारी मिळाली. डबघाईला आलेली अर्थव्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. यामुळे भारतातील परकीय गुंतवणूकदार तयार झाले. उद्योग वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय व्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. 1991 नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असंही केलं जातं. विज्ञान आणि तंत्रज्ञान. मुलांनो, भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्या 2 महत्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. 1 हरित क्रांती आणि 2 धवल क्रांती. 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे होते. 1970च्या दशकात भारत हा देश अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होता. भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हरित क्रांतीची योजना आखण्यात आली. शेतीमध्ये आधुनिक तंत्रांचा वापर, कीटकनाशके, रासायनिक खते, सुधारित बी बियाणे यांचा वापर करून भारतातील अन्नधान्य उत्पादन वाढविण्यात यश आले व भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण देश बनला. दुसरी क्रांती किंवा घटना म्हणजे धवल क्रांती होय. या क्रांतीचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन हे होते. ही क्रांती दुग्धोत्पादनाशी संबंधित होती. दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश असा बदल भारताबाबत घडवून आणण्यात डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी महत्वाची भूमिका बजावली. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन फ्लड म्हणजेच धवल क्रांती सुरू केलं आणि अवघ्या 4 दशकातच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. कुरियन यांनी गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाची म्हणजेच GCMMF ची स्थापना केली. त्यामुळे भारतात दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं. यालाच धवल क्रांती असं म्हणतात.
या काळात अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली. डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुभौतिक शास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे जनक मानतात. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यांसारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताचा भर होता. विध्वंसक गोष्टीसाठी अणुशक्तीचा वापर न करता तो विधायक म्हणजे चांगल्या कामांसाठी करणे यावर भारताचा भर होता. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे. इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही संस्था अवकाश संशोधनात कार्य करते. याचे मुख्यालय बँगलोर येथे आहे. 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. अलीकडेच भारताने एका वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा पराक्रम केलाय. यात परदेशी उपग्रहांचाही समावेश होता. यावरून इस्रोचे लक्षणीय कार्य समजते. भारताने दूरसंचार क्षेत्रातही प्रगती केली आहे. भारत संचार निगम लिमिटेड BSNL ही भारताची एक सार्वजनिक संचार कंपनी आहे. सामाजिक क्षेत्रातील बदल. मुलांनो, भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत. महिलांप्रमाणेच जे काही समाजातील घटक सुधारणांपासून वंचित राहिले होते त्यांच्याही उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित बदल होते. देशातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणजेच लग्नात मुलीच्या आई वडिलांकडून पैसा, दागिने किंवा इतर वस्तू घेणे हे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आले. दुसरा म्हणजे समान वेतन कायदा. म्हणजे एकाच प्रकारचे काम असेल तर पुरुषांएवढे वेतन महिलांना देणे कायद्याने बंधनकारक केले. यामुळे आज सर्व क्षेत्रात वेतनामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव केला जात नाही. महिलांना राजकीय अधिकार प्राप्त व्हावे म्हणून 73वी व 74वी संविधान दुरुस्ती करून स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. प्रथम त्या 33% होत्या, आज त्या 50% पोहोचल्या आहेत. म्हणूनच आज ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच, पंच, नगर परिषदांमध्ये महिला नगरसेवक, सभापती दिसत आहेत. अशा तऱ्हेने सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक सवलती दिल्या. मुलांनो, जगातील अनेक देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा भेदभाव मानला जातो. आपल्या भारत देशात जाती-जातींमधील भेदभाव हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतीय समाज व्यवस्था ही जाती व्यवस्थेवर आधारलेली आहे. त्यामुळे घटनाकारांना असं वाटलं होतं की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधींपासून वंचित राहावं लागेल. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. 1978 मध्ये B.P. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचं धोरण स्वीकारण्यात आलं. म्हणजे विशिष्ट जागा विशिष्ट वर्गातील लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्च वर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावं
म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी कायदा संमत केला. त्यालाच आपण ॲट्रॉसिटी ऍक्ट असं म्हणतो. जागतिकीकरण. मुलांनो, 1991 ला भारताने उदारीकरणाचा स्वीकार केला व त्यानंतर जे बदल झाले त्याला जागतिकीकरण म्हणतात. अशी जागतिकीकरणाची थोडक्यात व्याख्या करता येईल. जागतिकीकरणाने भारताच्या अनेक क्षेत्रात बदल घडवून आणले. उदाहरणार्थ अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती इत्यादी क्षेत्रात बदल घडून आले याची माहिती आपण घेतली आहे. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये भारत एक महत्वाचा देश म्हणून उदयास आला. G20 आणि ब्रिक्स म्हणजेच ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स व G20 यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक सदस्य देश आहे. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे. भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल आणि आंतरजाल सेवा म्हणजेच इंटरनेट या पूर्णपणे उपग्रहावर आधारित क्षेत्रातही भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दूरसंचार सेवा भारताच्या कानाकोपऱ्यात पसरल्यात. अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो, 1960 नंतर भारताच्या अनेक क्षेत्रात झालेल्या बदलांचा अभ्यास आपण या पाठात केला. पुढील पाठात आपण भारतासमोरील अंतर्गत समस्या कोणत्या होत्या याचा अभ्यास करणार आहोत.